सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या स्टाईल गाईडमधील 11व्या पानाचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. लेखिका शेफाली वैद्य यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत खळबळजनक दावा केला होता. या दाव्यानुसार लेन्सकार्टच्या नियमावलीत कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्याची परवानगी आहे, पण कपाळावर बिंदी, टिळा किंवा टिकली किंवा हातात दोरा बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. वाढता वाद आणि ग्राहकांचा रोष पाहता लेन्सकार्टचे संस्थापक पियुष बन्सल यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांची बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की जो स्क्रीनशॉट व्हायरल होतोय ते कंपनीचं सध्याचं धोरण नाही. बन्सल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की लेन्सकार्टच्या ज्या पॉलिसी डॉक्युमेंटचा फोटो व्हायरल होतोय तो चुकीचा आहे. आमच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण यावरून वाद आणखीनच चिघळला. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागातल्या लेन्सकार्टच्या शोरूममध्ये यावरूनच गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. हिंदू संघटनांचे सदस्य या शोरूममध्ये गेले. त्यांनी तिथे जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, कर्मचाऱ्यांच्या कपाळी टिळे लावले आणि त्यांच्या मनगटावरती पवित्र दोरे बांधले. या घटनेदरम्यान एका कर्मचाऱ्यानं एक खुलासा केला. त्याने असा दावा केला की कंपनीच्या ट्रेनिंग सेशन्समध्ये त्यांना असं सांगण्यात आलं होतं की टिळा लावण्यावरती आणि हातात दोरे परिधान करण्यावरती बंधन आहे. शिवाय महिला कर्मचाऱ्यांना, अगदी विवाहित महिलांनीही मंगळसूत्र परिधान करण्याची परवानगी नसल्याचंही त्याने सांगितलं. यानंतर हे सगळं प्रकरण आणखीनच चिघळलं. मोहसिन खान है ये अपना नमाज छोड़ता है क्या? ये अपना रोजा छोड़ता है क्या? ये अपने इस्लाम से कोई भी कॉम्प्रोमाइज करता है क्या? आप क्यों कर रहे हैं? आप क्यों करेंगे? तिलक लगा के आइएगा, आप चेक किया जाएगा दोबारा. या सगळ्या प्रकारानंतर लेन्सकार्टनं याबाबत ट्विट करत पुन्हा माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की आम्ही तुमचं म्हणणं ऐकलंय. गेल्या काही दिवसांपासून आमच्या ग्राहकांनी त्यांचं मत मांडलंय आणि आम्ही ते ऐकलंय. आज आम्ही आमची इन स्टोअर स्टाईल गाईड इथं शेअर करतोय. बिंदी, टिळा, सिंदूर, मंगळसूत्र, कडा, हिजाब, पगडी असं सगळं परिधान करायला मुभा आहे, असं त्यांनी यात सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.